सुनील, मराठी मनोरंजनच्या प्रेक्षकांना या दिवाळीत काय भेट मिळणार आहे? मराठी मनोरंजनच्या प्रेक्षकांना आणि अनेक मराठी नाट्यवेड्यांना या दिवाळीनंतर माझी जी दुसरी कलाकृती आहे, माझी म्हणजे आपली जी दुसरी कलाकृती आहे, हर्बेरियमचं दुसरं पान जे असेल ते बाळ कोल्हटकर लिखित लहानपण देगा देवा हे नाटक असणार आहे, ज्याचं दिग्दर्शन माझे दुसरे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रमुख भूमिकेत तुम्हाला जयंत सावरकर दिसतील, शिल्पा तुळसकर ही अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा नाटकात तुम्हाला दिसेल. आणि बाळ कोल्हटकरांची जी भूमिका होती अनंत उत्पातची, ती भूमिका आपल्या सगळ्यांचे आवडते, कधीतरी खलनायक म्हणून आपल्याला दिसणारे शरद पोंक्षे असणार आहेत. त्यामुळे ही कलाकृती असणार आहे. माझंसुद्धा लक्ष लागून राहिलं आहे, कारण त्यावेळेची ती भाषा, त्यांची ती एक वेगळी लिखाणाची स्टाईल आणि त्यांचं एक खूप छान असं फॅमिली ड्रामा, असं एक वेगळ्या प्रकारचं नाटक तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. प्रतिष्ठा म्हणजे काय, किंवा प्रतिष्ठा ही किती खोटी असते याच्याविषयी खूप उत्तम आणि मार्मिक असं भाष्य करणारं हे नाटक आहे. आणि मला वाटतं ते प्रेक्षकांना दिवाळीला बघायला नक्कीच आवडेल. यातली भूमिका आहे अनंत उत्पात, जो त्या काळात बाळ कोल्हटकरांनी रोल केला होता. फारच अप्रतिम लिहिलेलं नाटक आहे. ही भूमिका करताना अशा प्रकारची नाटकं करायला मुळात मला खूप आवडतात, कारण मला भाषा छान बोलायला आवडते, जी हल्ली लिहिली जात नाही. तर तुमच्याजवळ नसतील या माझ्या नुसत्या शंकेनं तुमचा अहंकार दुखावला म्हणून. म्हणजे आताच्या काळात नाटककार नाही आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. आताही नाटककार आहेत, पण त्या काळातल्या नाटककारांची एक वेगळी स्टाईल होती लिहायची. मुळात भाषेची समृद्धी जबरदस्त असायची. आणि अशा काळामध्ये इतकी सुंदर छान मराठी भाषेतली नाटकं, मराठी भाषेची समृद्धी असलेली नाटकं करायला मिळतात आम्हाला. आम्ही फार भाग्यवान आहोत आणि सुनील बर्वेचे आम्ही थँक्स म्हणतो, त्यांना आभारी आहोत त्यांचे, की त्यांनी ही अशा प्रकारची स्कीम काढून आमच्या आत्ताच्या पिढीतल्या नटांना कोल्हटकर, कानेटकर, अत्रे आणि कानेटकरांची भाषा बोलायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. 40 वर्षापूर्वी हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं. त्यावेळेला काम केलेले जे कलावंत होते त्यापैकी आज हयात कोणीही नाहीत, पण मी त्यावेळेला ते नाटक पाहिलेलं होतं. मी आत्ता या नाटकात जी भूमिका करतोय ती त्यावेळेला श्री जोगळेकरांनी केली होती. स्वतः बाळासाहेब कोल्हटकर लेखक तेही या नाटकात होते. ते महत्त्वाची भूमिका करत होते अनंत उत्पाती. त्यावेळेला हे नाटक खूप गाजलं होतं आणि नुसतंच गाजलं नव्हतं, लोकप्रियही झालं होतं. याचे भरपूर प्रयोग त्यावेळेला झाले, कारण मीच स्वतः 3-4 वेळा ते नाटक त्यावेळेला पाहिलं होतं. याच्यातली भाषा जी आहे ती कोल्हटकरांची एक विशेष पद्धत आहे. म्हणजे मुळात त्यांना आधी छोटा गडकरी म्हणूनच ओळखतात लोक. गडकऱ्यांच्या भाषेमध्ये जे सौंदर्य आहे तसंच सौंदर्य या नाटकाच्या भाषेतही आहे. आणि ती भाषा बोलताना नटाला असं वाटतं की आपण काय सुंदर मराठी बोलतो आहोत. प्रभूची कृपा आहे. अरे कुणी म्हणेल तर या क्षणी 1000 रुपये तोंडावर फेकीन. हे बरं सांगितलं तुम्ही. आणि हे अजूनपर्यंत खूप प्रेक्षकांमध्ये आहे. तरुण मंडळी जी नाटकं बघायला येतात त्यांनासुद्धा आश्चर्य वाटतं कित्येक वेळेला की तुम्ही एवढी ही भाषणं कशी काय म्हणता, आणि त्यांना या भाषेचा आनंद ते लुटतात. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की हे नाटक पुन्हा नवीन पिढीलाही आवडेल, त्यांना एक वेगळं उत्तम मराठी ऐकायला मिळेल, आणि हेच या नाटकाचं वैशिष्ट्य आहे. मला खूप आनंद होतो हे सांगताना की सुबकच्या दुसऱ्या नाटकात लहानपण देगा देवा कोल्हटकरांचं नाटक आहे, त्याचा मी एक भाग आहे. मला वाटतं जवळजवळ नाही, टू बी प्रिसाईज हो, जवळजवळ 16 वर्षांनी मी मराठी नाटक पुन्हा करते. या गोष्टीचा खूप आनंद आहे की परत मराठी रंगभूमीवर मी येऊ शकणार आहे. नाटकापासून, स्टेजपासून कुठलाही कलाकार खूप वर्ष, खूप काळ लांब नाही राहू शकत. आणि अशा प्रकारचं नाटक जे माझ्याही जन्माआधी येऊन गेलेलं आहे. सो ऑफकोर्स सुनीलचे आभार, त्यांनी हा अगदी वेगळा आणि अनोखा प्रकल्प राबवला आहे त्यामुळे. आणि एक गोडशी भूमिका, त्याचबरोबर
अशा वेगळ्या प्रकारचं म्हणण्यापेक्षा हे असलं नाटक आता मी पुढे जाऊन परत ही अशी नाटकं येतील नाही येतील, माझ्यासारख्या कलाकारांना ती करायला मिळतील की नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं हेच आमच्या हातात आहे. या नाटक बघायला. आमचं हे नाटक, आमचा हा लहानपण देगादेवाचा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल. एक सुंदर भाषा, एक बऱ्याच वर्षानंतर एक छान नाटक बघितल्याचा खूप आनंद मिळेल. आणि मी नेहमी असं म्हणतो माझ्या कार्यक्रमामधनं की नाटक हे बघून झाल्यानंतर काहीतरी संचित प्रेक्षकांनी घरी घेऊन गेलं पाहिजे. त्याला नाटक म्हणतात. नाटकलेची ही फार मोठी जबाबदारी आहे की नाटक हे नुसतंच गंमत नाही. पडदा पडल्या क्षणी प्रेक्षक त्याच्यापासून अलिप्त होतात, त्याला नाटकच नाही म्हणता येत. आज बाळ कोल्हटकरांचे नाटक आहे म्हणून बाळ कोल्हटकरांचंच एक छान वाक्य आहे, ते सांगतो तुम्हाला. एकदा सुधीर गाडगे यांनी बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती आणि त्याने विचारलं होतं, चांगल्या नाटकाची व्याख्या बाळासाहेब काय कराल? ते बाळासाहेब म्हणाले होते, जे नाटक बघताना 3 तास प्रेक्षक अभिनय करतात ते चांगलं नाटक. सगळ्यांना हीच विनंती आहे की ही नाटकं बघा आणि नाटकं बघत राहा. माझीच आहात म्हणून बघू नका. तर सगळ्या ज्या जुन्या कलाकृती आहेत त्या बघून आपल्याला काय त्यातून शिकता येईल हे पाहून नवीन काहीतरी चांगलं घडवण्यासाठीच खरं तर हा उपक्रम आहे. त्यामुळे कोणाविषयी मला द्वेष नाही, मनात राग नाही, लोभ नाही. प्रेमाने सगळ्यांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करूया आणि पुन्हा या जुन्या स्मृतींना उजाळा देत आपलं आयुष्य पुढचं खूप छान पद्धतीने जगूया. त्यांच्या कार्याची ज्योत आपण सगळ्यांनी मिळून काय म्हणायचे तुला पेटवली पाहिजे. अशी पेटवतात काय?